समग्र शिक्षा संघर्ष समितीच्या वतीनं मागच्या 25 वर्षामध्ये मोठा संघर्ष त्यांना सेवेत कायम करण्यासाठी या कर्मचाऱ्यांनी केलेला आहे। मी जवळपास मागच्या 2 वर्षापासून त्यांच्या संघर्षाचे अनुभव घेतो आहे आणि महाराष्ट्रात जे 6000 पेक्षा जास्त कर्मचारी होते त्यातले अर्धे कर्मचारी सरकारने सेवेत कायम केलेत आणि उरलेल्या 3378 कर्मचाऱ्यांना समायोजित करण्यासाठी अभ्यास गट स्थापन केला होता। ज्या अभ्यास गटाचा अहवाल नोव्हेंबर 2025 ला सरकारला देण्यात आलेला आहे आणि नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये 8 डिसेंबर ते 12 डिसेंबर यशवंत स्टेडियम नागपूर या ठिकाणी यांनी मोठं आंदोलन केलं। त्यावेळेला माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री आणि माननीय शिक्षण मंत्री यांनी एकत्रित निर्णय करून आम्हाला शब्द दिला होता की आचारसंहिता संपल्याबरोबर आम्ही या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याचा निर्णय घेऊ, असा शब्द देऊन मला आणि आमदार म्हात्रेंना यशवंत स्टेडियमवर माननीय मुख्यमंत्र्यांनी उपोषण उठवायला पाठवलं होतं। आचारसंहिता 9 फेब्रुवारी 2026 ला संपली। 10 फेब्रुवारीला पुन्हा आम्ही भेटलो, महिना उलटून गेला पण अद्यापपर्यंत निर्णय झाला नाही, म्हणून असंतोष पसरलेला आहे आणि पुन्हा संघर्ष समितीच्या माध्यमातून मुंबईच्या आझाद मैदानावर 9 मार्च पासून पुन्हा आंदोलन सुरू झालंय। आम्ही आजही माननीय मुख्यमंत्र्यांची विधिमंडळात भेट घेतली। त्यांनी उद्या 1 ते 3 च्या दरम्यान ही फाईल मागून आपण निर्णय करू असा शब्द दिलाय। उद्या निर्णय व्हावा ही आमची अपेक्षा आहे आणि निर्णय जर नाही झाला तर या कर्मचाऱ्यांनी संघर्ष समितीच्या माध्यमातून हा लढा निर्णय होईपर्यंत आझाद मैदान सोडणार नाही अशा प्रकारचा निर्णय घेतलेला आहे। सरकारने अंत पाहू नये, या आठवड्यातच या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याचा निर्णय घ्यावा अशी माझीही शिक्षण चळवळीतला एक कार्यकर्ता म्हणून अपेक्षा आहे। वाटते का यांचे प्रश्न मार्गी लागतील आणि यांना कायम करेल सरकार? विश्वास आहे तसा? फार छोटा विषय खरं तर सरकारच्या दृष्टीनं आणि न्याय मागणी आहे। दिलेला शब्द मुख्यमंत्र्यांनी पाळायचा एवढाच विषय आहे। त्यामुळं सरकार किंवा माननीय मुख्यमंत्री शब्द पाळतील यावर उद्यापर्यंत आम्ही विश्वास ठेवू आणि जर नाही झालं तर कर्मचारी आंदोलनाला बसलेले आहेत। लोकशाहीचा त्यांचा अधिकार ते नक्की गाजवल्याशिवाय राहणार नाही।